हाय, सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला स्पेशल मेनू आहे तो म्हणजे आकाड स्पेशल भोपळ्याच्या घाऱ्या। अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने पुऱ्या म्हणू शकता किंवा घाऱ्या म्हणू शकता, पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा, म्हणजेच अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। घाऱ्या कडक होऊ नयेत किंवा पुऱ्या कडक होऊ नयेत आणि मस्त अशा टमटमीत फुगून राहाव्यात। कमीत कमी ह्या पुऱ्या 25 दिवस तर आरामशीर राहतात। अशा पद्धतीच्या झटपट गुळाच्या आणि भोपळ्याच्या पुऱ्या आज आपण बनवणार आहोत। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। चला तर आपण सगळ्यात पहिले घ्यायचा आहे तो म्हणजे भोपळा घेतलेला आहे। हे काशी भोपळा आहे जो मी खिसून घेतलेला आहे। एकदम लहान खिसणीने, अद्रक खिसाच्या खिसणीने घेतलाय। मी 2 वाट्या भोपळा घेतलेला आहे। त्याच्यासाठी बघा मी 3 पावशेर गूळ घेतलेला आहे। भोपळ्यापेक्षा गूळ जास्ती घ्यायचा आहे। वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर मी 4 वाट्या गूळ घेतलेला आहे खिसून। चला तर सगळ्यात पहिलं एक पातेलं गॅसवरती ठेवून घेतले आणि त्याच्यावर भोपळा टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे। चला तर एक साधारण 5 मिनिटं भोपळा छान असा भाजून घ्यायचा आहे। भोपळा भाजून घेतल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो थोडासा कमी होतो आणि टेस्ट आणखी वाढते। त्याच्यामुळे भोपळा आहे तो सगळ्यात पहिलं भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला तूप टाकून भाजायचं असेल तरीही भाजू शकता। बघा लालसर कलर होईपर्यंत मी भोपळा छान भाजून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण ही जे 4 वाट्या गूळ घेतलेला आहे तो गूळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। भोपळा वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो भोपळा होता, त्याच्या 2 वाट्या खीस झालेला आहे। चला तर आता हे दोन्ही छान असं एकत्र करून घ्यायचे। गुळाला जे आहे ते पाणी सुटलं जातं। हे पहा छान असा गूळ मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 वाटी पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। अगोदर गुळाला चांगलं भोपळ्यावर शिजवून घ्यायचं आहे। बघा गूळ पूर्ण मेल्ट होत आला की मी ह्याच्यामध्ये पाणी ओतते 1 वाटी। आपला जो पाणी ओतायचा व्हिडिओ आहे तो कट झालेला आहे, पण पूर्ण फक्त गुळाचा पाक न करता ह्याच्यामध्ये 1 वाटी किंवा 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे। बघा मी पाणी ओतलेलं आहे आणि छान उकळून घेतली। त्याच्याबरोबरच त्याच्यात वेलची टाकलेली आहे। आता हे गुळाचा पाक तयार झालेला आहे, त्याचा मी गॅस बंद करून देते। पाक करायचा म्हणजे एकतारी पाक वगैरे असं नाही करायचा, फक्त गुळ मेल्ट होईपर्यंतच हलवून घ्यायचं आहे। बघा गुळ मेल्ट झालाय। मी आता ह्या स्टेपला गॅस बंद करून देते आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवून देणार आहे। चला तर आता हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत मी गव्हाचं पीठ चाळून घेतले। बघा 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरोबर, आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। गोड पदार्थामध्ये मीठ हे कंपल्सरी टाकायचं आहे, म्हणजे आपल्या मिश्रणाची जी चव आहे किंवा पुऱ्यांची घाऱ्याची चव जी आहे ती खूप छान लागते, म्हणून टाकायचे। मी बरोबर 1 किलो आपला जो आहे तो गव्हाचं पीठ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे काही मिक्स न करता फक्त हे पाकामध्ये पीठ मळून घेते। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी पाक गुळाचा केला, म्हणजे एकतारी पाक पण नाही बनवलेला। गुळाचं जे पाणी केलेलं आहे भोपळ्याचं आणि गुळाचं त्याच्यामध्ये मी 1 मोठा चम्मच भरून तूप टाकलेला आहे। तोही व्हिडिओ कट झाला होता टाकताना, तर मोठा 1 चम्मच भरून तूप टाकायचे। जर तुम्हाला गुळात तूप टाकायचं नसेल तर ज्यावेळेस तुम्ही पीठ घेता त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून तूप टाकून घ्यायचे। तूप नसेल तर तेलही टाकलं तरीही चालेल, पण तुपामुळे फ्लेवर छान येतो आपल्या घाऱ्यांना पुऱ्यांना। चला तर बघा मी थोडंसं पीठ पाणी घेऊन पीठ मळून घेतलेलं आहे गुळाचं, आणि छान असा कणकीचा गोळा मी मळून घेते। एकदम जाडसर घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतात। महत्वाची टीप आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये
पीठ अजिबात मळायचं नाही, पूर्ण थंड झाल्यानंतर पीठ मळायचे। चला तर हे मी 10 मिनिटं असंच ठेवून देणार आहे। चला तर मी 15-20 मिनिटं झालं पीठ मळून ठेवलेलं आहे। बघा एका साईडला तेलही गरम करायला ठेवलंय आणि पिठाच्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। ह्याच्या आपण पुऱ्या लाटून घ्यायच्यात। ह्याला जे आहे थोडंसं पीठ लावलं तरीही चालतं, जेवढा वेळ भिजत ठेवाल पीठ तेवढं छान पुऱ्या तयार होतात। बघा मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घेते। छान अशा गोल गोल पुऱ्या करून घ्यायच्यात, किंवा तुम्ही एक मोठी पोळी लाटा आणि त्याच्यापासून वाटीच्या किंवा टोपणाच्या साह्याने पुऱ्या काढू शकता, म्हणजे एकसारख्या आकाराच्या होतात। हे बघा मी अशा पद्धतीने जाडसर पुऱ्या लाटून घेतल्यात। आता आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। बघा तेल पण छान असं तापलेलं आहे, तर आपण एक एक पुरी टाकून ह्यातून तळून घ्यायची। बघा मी तेलात थोडंसं मिश्रण टाकून बघितलेलं आहे, तेल छान तापलंय। गुळाचा पदार्थ करताना तेल असं कडकडीत तापलेलं नको घेऊ नये, थोडंसं मीडियम तापलेलं तेल घ्यायचंय, म्हणजे जे आहे ते छान अशा पदार्थ तळले जातात आणि वितळत पण नाहीत। हे बघा मी पुऱ्या छान अशा तळून घेते। ह्याचा कलर जो आहे तो पटकन लालसर येतो। बघा कमी तेलामध्ये आणि झटपट असा होणारा हा पण पदार्थ आहे आणि आरामशीर 15 ते 20 दिवस हा पदार्थ स्टोर करून ठेवू शकतो आपण। चला तर मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा। झटपट आणि पटापट मस्त अशा आपल्या घाऱ्या म्हणू शकता किंवा भोपळ्याच्या पुऱ्याही म्हणू शकता, अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून तळून घेतलेल्या आहेत। आता ह्या थोड्याशा थंड झाल्या की पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्यात। आरामशीर 20-25 दिवस म्हणा, 15-20 दिवस म्हणा, आरामशीर राहतात। कुठंही बाहेर आपल्याला ट्रिपला वगैरे जायचं असेल तर ही अशा पद्धतीच्या पुऱ्या करू शकतो। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, म्हणजे मी असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवेन। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।